शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण युरिया आणि DAP पेक्षा 7 ते 8 पट जास्त पिकाला आणि मातीला फायदा देणारं खत बनवणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे कृषी मित्र आनंद या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. तर येणाऱ्या काळामध्ये सर्वात मोठा धोका जो आहे तो आपण सध्या वापरत असलेले युरिया, नॅनो DAP जे रासायनिक खत आहेत याची वाढणारी किंमत आणि येणाऱ्या काळामध्ये याची अल्प उपलब्धता आपल्या शेतासाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे. त्यासाठी आपल्याला आतापासूनच नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळणं ही काळाची गरज आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या जे युरिया, नॅनो DAP किंवा साधारण DAP जे आहे याच्यापेक्षाही पॉवरफुल खत 7 ते 8 पटीने जास्त फायदा देणारं, नत्र स्फुरत पाला पिकांना उपलब्ध करून देणारं, सूक्ष्मजीवांची वाढ पोटीमध्ये करणारं जे खत आहे ते आपण आज बनवणार आहोत. त्यासाठी तुम्ही बघू शकता सर्व सामग्री घेतलेली आहे. तर हे खत नेमकं बनवायचंय कसं, याला प्रक्रिया काय, याला किती दिवस ठेवायचं, योग्य पद्धतीने काय बनवायचं, हे वापरलेले घटक नेमकं असं काय काम करतात ज्यामुळे हे खत इतकं पॉवरफुल बनतंय, आणि सर्वात शेवटी या खताचे फायदे आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी मित्रांनो, लगेच व्हिडिओला सुरू करूत आपण. तर सामग्रीमध्ये तुम्ही बघू शकता काय काय घेतलेलं आहे मी. तर मी जवळपास आता हा जो डोस आहे मी हा 2 एकरसाठी बनवणार आहे. जर तुम्ही तुमच्या जसं क्षेत्र आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता. आता 2 एकरसाठी मी जवळपास 30 किलो गाईचं शेण घेतलेलं तुम्ही बघू शकता. आपल्याला हे शेण गाईचंच घ्यायचंय, ते का घ्यायचं मी पुढे सांगतो. त्यानंतर दुसरी सामग्री जी आहे, कोणत्याही डाळीचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. आता मी 2 एकर आहे म्हणून 2 किलो जवळपास डाळीचं पीठ आणलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर 2 किलो जो गुळ आहे, का नैसर्गिक गुळ आहे, त्याचं मी असं पाणी करून घेतलेलं आहे. बघा इथं तुम्ही बकेटीमध्ये बघू शकता. 2 किलो गुळाचं आपण पाणी करून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्या बकेटीमध्ये जवळपास 2 किलोच्या आसपास झाडाच्या खालची, जिथे की रासायनिक याची फवारणी झालेली नाही कधीच, तिथली आपण माती घेतलेली तुम्ही बघू शकता. 2 किलो मोपून घेतलेली. हे सर्व डोस मी 2 एकरसाठी बनवत आहे. आणि त्यानंतर हा जो बॅरल आहे मी गोमूत्र साठवत असतो. ह्या बॅरल मधला आपण जवळपास 2 एकरसाठी 30 लिटर, म्हणजे हे देशी गाईचं गोमूत्र आहे, हे 30 लिटरच्या आसपास गोमूत्राचा वापर करणार आहोत. आणि एक इथं आपण हे पूर्ण प्रक्रिया बनवण्यासाठी एक टप ठेवलेला आहे. तर आपण या प्रक्रियेला सुरू करू. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण देशी गाईचं गोमूत्र टाकत आहोत. आता हे गोमूत्रामध्ये जे घटक आहेत त्यामध्ये आपल्याला नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पोटॅश आहे आपल्याला पाहायला मिळतो. नंतर सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये फेरस आहे, कॉपर आहे, झिंक आहे, मॅग्नीज आहे. त्याच्यानंतर जैविक सक्रिय जे घटक आहेत त्याच्यामध्ये युरिया आहे, त्याच्यानंतर युरिक ऍसिड आहे, फिनॉल्स आहे, अल्कलॉइड्स आहे, खूप सारे एन्झाईम्स आहेत. इतकं सगळं आपल्याला ह्या देशी गाईच्या गोमूत्रामध्ये पाहायला मिळते. हे असं गोमूत्र आपण पहिले टाकून घेतले. त्याच्यानंतर जो कार्बनचा, म्हणजे त्या सूक्ष्मजीवांचा खाद्याचा सोर्स आहे सगळ्यात मुख्य, गुळ, तर आपण तो गुळ 2 किलो जो आहे तो गुळ पाणी करून टाकलेला आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपली देशी गाईचं शेण आहे किंवा गावरान गाईचं शेण आहे. आता हे देशी गाईचं शेण का घेतलेलं आहे आपण, कारण IRI म्हणजे भारतीय कृषी अनुसंधान केंद्रने एक रिसर्च पेपर रिलीज केला. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की गाईचं जे गट आहे, म्हणजे पोटाचा भाग आहे, त्याच्यामध्ये कोटीच्या संख्येमध्ये आपल्याला उपयुक्त असे सूक्ष्मजीव पाहायला मिळतात, जे की म्हशीच्या आणि त्या शेणामध्ये नसतात. त्यांच्या शेणामध्ये जास्त मिथेन प्रोड्यूस करणारे बॅक्टेरिया पाहायला मिळतात. गाईच्या शेणामध्ये कोटीवर हे असतात उपलब्ध, म्हणून आपण याच्यामध्ये गाईचंच शेण वापरायचं होईन तितकं, गावरान गाईचं किंवा देशी गाईचं. तर हे शेण पूर्णपणे आपण याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता 30 किलो टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे शेण टाकल्याच्या नंतर याच्या गाठी बांधतात. आपल्याला हातानं हे सगळं शेण एकजीव करणं, बारीक करायला ह्याला वेळ लागतोय. सगळ्यात थोडी अवघड प्रक्रिया ह्याच्यात हीच आहे. त्याच्यानंतर डाळ, आता जे सूक्ष्मजीव बनणार आहेत त्यांना खाण्यासाठी प्रोटीनचा सोर्स काहीतरी पाहिजे ना, तर त्या प्रोटीनचा सोर्स त्यांना खाण्यासाठी पाहिजे म्हणून आपण डाळ टाकलेली. आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची डाळ चालते, याच्यामध्ये असं नाही की हीच चांगली किंवा फक्त डाळ असावा, कारण आपल्याला त्या सूक्ष्मजीवांना खायला खाद्य गुळ, जे की कार्बनचा सगळ्यात मोठा सोर्स आहे, आणि नंतर जे खाद्य मुख्य ते डाळ, ते डाळ आपण टाकत आहोत. ते डाळीची आता एकदम गाठी बांधल्यात, त्या गाठी सगळ्या हातानं आपल्याला एकदम बारीक करून हे सगळं जे मिश्रण आहे हे पूर्णपणे हातानं ढवळून ह्या सगळ्या मिश्रणाला एकजीव करायचे. आता सगळ्यात शेवटी आपण जी माती, ती बांधाकडची किंवा झाडाखालची माती, आता हे मदर कल्चर आहे, याच्यामध्ये खूप असे बॅक्टेरिया किंवा सूक्ष्मजीव असतात. ती माती आपण 2 किलो टाकली आहे. आता हे सगळं जे मिश्रण आहे याला व्यवस्थित सगळ्याला बऱ्यापैकी 15-20 मिनिटं सगळं ढवळून घ्यायचंय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण सगळं जे साहित्य होतं ते मिक्स केलेलं आहे. पूर्ण साहित्य आपलं मिक्स करायचं झालेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय, ही जी स्लरी आहे, ही जी आपण खत बनवायला लागलो,
ह्याला 15 दिवस असं सावलीला ठेवायचे, उन्हामध्ये नाही ठेवायचं. याच्यावर काहीतरी झाकण आपल्याला ठेवायचे, सुती कपडा वगैरे, जेणेकरून बाहेरचे कुत्रे मांजरे किंवा काही कीटक याला परेशान नाहीत करणार. आणि 15 दिवसाच्या नंतर आपण जो हे बनणार आहे ते 200 लिटर पाण्यात टाकून आपल्याला द्यायचंय. तर आता मी ह्याला सध्या असंच ठेवतो. 15 दिवसानंतर एक थोडासा व्हिडिओ बनवू आणि हे दोन्ही व्हिडिओ जॉईंट करून मी टाकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे जे आपण युरिया आणि डीएपीच्या पेक्षा 7-8 पट पॉवरफुल जे खत बनविणार होतो, त्याला आपण 15 दिवस ठेवलेले. तुम्ही पाहू शकता, झाड बी तेच आहे आणि हे टप पण तोच आहे. 15 दिवस याला मी ठेवलेले. 15 दिवस मी याला सकाळ संध्याकाळ पूर्ण असं याला पूर्ण हलवून घेत होतो, जेणेकरून जे खालच्या तळातले सूक्ष्मजीव आहेत त्यांना ऑक्सिजन मिळावं, त्यांचं व्यवस्थित वाढ व्हावा. त्यासाठी आपल्याला याला दिवसातून 15 दिवसात पूर्ण याला ढवळून हलवायचे, सकाळ संध्याकाळ 2दा आणि 2 मिनिटं हलवायचे याला प्रत्येक, बरं का. तर आपलं हे 15 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता आता हे पूर्णपणे बनलंय. आणि आता याला आपण 200 लिटर पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि आपलं हे वापरण्यासाठी तयार होते. आता याला वापरताना इथं आपल्याला एक काळजी घ्यायची. तुम्ही जर याला पाट पाण्यानं सोडलं एकदम बेस्ट आहे. आता मी याला सोडण्याची पद्धत काय, मी 200 लिटरच्या ड्रम मध्ये खाली एक तुटी केलेली आहे. त्या तुटीमध्ये आपण याला थेंब 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 पाट पाण्याद्वारे सोडणार आहोत. ड्रिप वॉटर जर सोडायचं म्हणलात तर तुमची फजिती होणार आहे, कारण 3-4 वेळा हे शेण पूर्ण गाळून घ्यायला आपल्याला बराच वेळ लागणार आहे आणि तरीही जाईन म्हणून याची गॅरंटी नाही. त्यामुळे आपण जितकं होईल तितकं पाट पाण्याने एकदम बेस्ट आहे आणि एकदम जबरदस्त असं हे खत काम करणार आहे. 15 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता. आता तर मित्रांनो, आता हे आपण पूर्ण बनलेलं खत सोडणार आहोत. तुम्ही बघू शकता, केळीच्या खोडवा पिकासाठी आपण हे सोडणार आहोत. आता 200 लिटरच्या ड्रम मध्ये आपण आधी 150 लिटर पाणी घेतलंय, नंतर हे बनलेलं खत त्याच्यामध्ये ऍड केलंय आणि आता आपण हे केळी पिकासाठी सोडणार आहोत. तर मित्रांनो, आता एकदम शेवटी याचे फायदे बघूत. आता मी हे जवळपास वापरत आहे केळीसाठी सारखंच. तर हे मला जाणवलेले फायदे, मला भेटलेला रिझल्ट तुम्हाला सांगत आहे. तर मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव वाढते, त्याच्यामुळे बॅक्टेरिया, फंगस, ॲक्टिनोमायसिट्स वाढून माती सुपीक होती, मातीची रचना सुधारती, जमीन एकदम भुसभुशीत होती, हवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढती, अन्नद्रव्याची उपलब्धता वाढती. म्हणजे आपल्या मातीत अन्नद्रव्य खूप आहेत पण त्याला उपलब्ध करणारे सूक्ष्मजीव नाहीत, तर ती उपलब्धता पण याच्यामुळे वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश जमिनीतून पिकाला सहज मिळतात, मुळांची वाढ जोमदार होते, मुळे खोलवर जातात, पीक ताण सहनशील बनते, रासायनिक खताची गरज कमी होते, खर्च घटतो, जमीन दीर्घकाळ टिकाऊ राहते, त्याच्यानंतर जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढतो. अशा असंख्य फायदे आपल्याला या खताचे शेतकरी बंधूंना पाहायला मिळतात. शेतकरी मित्रांनो, ह्याचा म्हणजे सगळ्यात जास्त फायदा काय आहे, आता आपण पाहू शकतो की गावरान गाय, जर्सी आपलं जी देशी गाय आहे, तिचं शेण आता बऱ्यापैकी गाव लेवलला सुद्धा उपलब्ध होत नाही. तर मग तिचं जितक्या जास्त प्रमाणात शेणखत आपण आणणार कुठून, आपल्याकडे तितका पैसा आहे का? त्याच्याऐवजी आपण 15 किलो शेण आपल्याकडे उपलब्ध होतंय, त्याच्यानंतर आपण 15 लिटर गोमूत्र आपण उपलब्ध करू शकतो. मग एकरी डोस देण्यासाठी आपल्याला 15 लिटर शेण उपलब्ध होते ना, मग आपण ते उपलब्ध करून हे असं खत आपण जर बनवून सोडलं शेतकऱ्यासाठी जास्त सोयीस्कर आहे. कारण आता गायी पण नाहीत राहिल्या, गोमूत्रही नाही राहिलं आणि शेणखतही नाही राहिलं पहिल्यासारखं. आता त्याचं भाव बी वाढत चाललेला आहे. तर हा सांगण्याचा या मागचा महत्वाचा उद्देश आहे. आता शेतकरी मित्रांनो, पूर्ण मी तुम्हाला प्रक्रिया दाखवली. आता हे पूर्ण बनलेलं बी आपण हे टाकून सोडणार पण आहोत. पण त्याच्या आधी तुम्ही थोडासा एक विचार करा की याला आपल्याला खर्च लागला किती. याच्यामध्ये आपल्याकडे शेण उपलब्ध होतं, त्याच्यानंतर आपण गायचं गोमूत्र आपल्याकडे साईडला ड्रमच आहे, गोमूत्र उपलब्ध आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये खर्च लागला आपल्याला फक्त गुळाचा खर्च पकडा 100 रुपये 2 किलो गुळाचा. त्याच्यानंतर दुसरा खर्च आपल्याला लागलेला आहे फक्त डाळीचा, तो एक 200 रुपये पकडा. म्हणजे आपले 300 रुपयामध्ये एकदम एकर भराचा बनतोय. आपण जे युरिया डीएपीचे जे भाव आहेत ते बघतो, आपण हजारोच्या संख्येमध्ये भाव येतं, तरी आपली त्याला खरेदण्याची जी इच्छा आहे किंवा त्याच्याबद्दल जी लालच आहे ती आपली कमी होत नाही. तर कुठंतरी यांना युरिया डीएपीला आपल्याला बंद करून ह्या अशा खताकडे वळणं ही काळाची गरज आहे. येणाऱ्या 10 वर्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण होणार आहे की हे जे खत आहेत किंवा हे जे जीवामृत किंवा हे नैसर्गिक शेतीतले जे घटक आहेत हे 100% दुकानावर विकत उपलब्ध होणार आहेत. ती परिस्थिती येण्याच्या आधीच आपण कुठतरी हे सगळे प्रोडक्ट, जीवामृत किंवा हे खत हे आपल्या शेतीमध्ये वापरायला चालू करणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पूर्णपणे, जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा. आणि असेच आपण नैसर्गिक शेतीतलं खर्च कमी आणि शाश्वत उत्पन्न याच्यावर अनेक व्हिडिओ टाकणार आहोत यापुढे. तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कृषी मित्र आनंद आजच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.